नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रतीक मांगडे तुमचं स्वागत करतो आजच्या व्लॉगमध्ये. आणि भरपूर दिवसांनी तुमची आणि माझी भेट होते. आपण लास्ट व्हिडिओ जी टाकली होती ती आपली गणपती सीझनमधली होती. त्यानंतर पूर्णपणे आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ येणे थोडे थांबले होते. त्याचं एक कारण होतं की जॉब वगैरे होतं, ते हँडल करता करता यूट्यूबपासून कधी थोडं लांब होत गेलो ते कळलं नाही. आणि तर पुन्हा आपण सगळं मॅनेज करून यूट्यूब सुरू करतोय. आणि माहोल तुम्ही बघत असाल तर आत्ता वाजलेत पहाटेचे 5:45 आणि आपण आता निघालोय जुईनगरला. एकविरेची एक मानाची पालखी आहे, तिथं आपण शूट करायला चाललोय. मी फर्स्ट टाइम जातोय आणि माझ्यासोबत कॅमेरामॅन अजय आहे, तो फोन पकडून आहे, पुढे तुम्हाला दिसेल. आणि त्याचसोबत यूट्यूब जगातले आणि बँजोतले आपले खूप सारे मित्र आज आपल्याला भेटणार आहेत. तर कोण कोण आपल्याला कुठे कुठे भेटते तर आपल्या ब्लॉग थ्रू तुम्हाला दाखवणार. तर चला माझ्यासोबत आजच्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता आपण कांजरी स्टेशनच्या इथे पोहोचलोय. बोलले अजय 1, अजय 2 आमचा बिचारा हालाल झालाय, कारण की नुकतंच त्याचं लग्न झालंय. तर तो कमी असेल, हा जरा असेल 2 महिने. तर हा मागच्या वर्षी पालखीला जाऊन आलेला होता, तर यावेळेला आपल्याला पालखीची थोडीशी गायडन्स हा करेल. करणार ना नक्की? तर चला आपण आता तिकीट वगैरे काढून घेऊया. Few moments later. आता आपण जुईनगरला उतरलेलो आहे आणि ते सगळे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अजय आणि आपली यूट्यूबर गँग पुढे सगळे आहेत. तर आता इथून एक किती मिनटं वॉकिंग आहे रे अजय? 10 मिनिट्स वॉकिंग आहे इथून. आणि मग आपण पोचणार. तू कर बाबा, कॉपीराईट लाव मला. तर आपली पालखी कोणाची आहे? गावदेवी युवा मित्र मंडळ. गावदेवी युवा मित्र मंडळातर्फे आई एकविरेची पालखी आहे. तर आपण ती शूट करायला जातो आणि हा मला कॉपीराईट लावतो इथे मस्तपैकी. तर आता बाहेर आलो आपण. इथून आता जाऊया तिथे आणि तिकडे कसा माहोल आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आता आपण लोकेशनला पोचलेलो आहे जिथे आपली पालखी सुरुवात होणार आहे. आणि अजयने पण चेंज करून झालाय टी शर्ट आणि तिथे आरती चालू आहे पालखीची.
पालखी सोहळा तर आपला चालू झाला तुम्ही बघितलात, पण मी तुम्हाला पालखीबद्दलची माहिती काय दिली नव्हती, कारण की मी फर्स्ट टाईम आहे इकडे. आणि माझा एक मित्र इथे निखिल म्हणून आहे आणि त्यांची पूर्ण टीम आहे, म्हणजे जी पालखी सोहळ्याला पदयात्रा करायला जाणार आहे. तर आपण त्यांच्याकडून पूर्णपणे पालखीची माहिती घेऊया. तर तर ही आपली पूर्ण पालखीची मंडळी आहे. हा माझा मित्र निखिल, की जो दरवर्षी पालखीसोबत जातो आणि पूर्ण भाऊ लोक आपली आहेत. तर दादा, तुम्ही पालखीबद्दलची थोडी माहिती द्या, की जसं मी तुमचं कधी पण पालखी सुरू झाली, काय वगैरे कसं, ते थोडं सांगा. नवीनची मानाची पालखी ही महाराष्ट्रात पूर्ण फेमस आहे. पहिली पालखी 70 पदयात्री घेऊन निघाली होती. आत्ता पदयात्रीची संख्या येते 1250+ एवढी पदयात्री झालेली आहेत. तर आम्ही सर्व पद्धती एकदम शिस्तबद्ध असतो, एकदम छान पद्धतीने आमचा कार्यक्रम असतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेली पालखी आहे. आम्ही सर्व एकविराला गेलो, फक्त एकदम शांतपणे मनाने जातो. इथे आईचा कारला गाड एकदम शांतपणे आम्ही सोबत करतो जय एकविरा. आणि कारल्याला गेल्यानंतर आम्हाला सर्वजण विचारतात की कुठली पालखी आहे. आम्ही हक्काने आणि अभिमानाने सांगतो की आमची नवी मुंबईची मानाची पालखी आहे. माते की आई माऊलीचा एकविराचा नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचा. तर निखिल भाऊने आपल्याला पालखीचं माहिती आणि पूर्ण इन्फॉर्मेशन दिली. तर आता आपण आतमध्ये निघालो आहे परत, जिथे पालखीचं वादन चालू आहे. आणि तिथे असं मला इथून माहिती मिळाली, तिथे 400+ वादन करत आहेत. तर विचार करू शकता आपण, 400+ वादन म्हणजे केवढा तो माहोल खतरनाक असेल, जी फील त्याची वेगळी असेल. तर आपण आता डायरेक्ट आतमध्ये जाऊया आणि शूटला परत सुरुवात करूया. सगळ्यांना नमस्कार करून दाखव. आई माऊलीचे पायचे आलात ना तू, पाय पडून दाखव. आता बघा, युट्यूबर दादाला बोलव, या पायान बोलव, अरे त्या पायान बोलव, त्या पायान येते का बघ. आला जवळ का नाही आला, नाही आला. बघा पुन्हा नीट बोलवा, नीट बोलव. माऊली बोलव दादाला, युट्यूबर दादाला बोलव त्या पायान बोलव. जवळ आला का नाही आला, काम बस. आता आला का नाही सांग, जवळ आला का नाही आला ना, मग एक काम कर, तिथूनच पाय पड त्यांचे. चल, शाबाश. आता चालता आपल्याला आपला एक भाऊ भेटलाय. तुम्हाला बोललेलो ना मी, की आपण पालखीला जाणार, आपले सगळे यूट्यूबर मित्र, आपले बँजो जगतातले मोठे कलाकार आपल्याला भेटणार आहे. तर त्याच मधला आपला एक भाऊ आपल्या इथे आहे, सँडी भाऊ, ज्याने यूट्यूब चॅनल चालू केले व्लॉगिंगमध्ये. तुम्ही त्याला बघत असाल. तर भाऊ आपल्याला खूप टाईम नंतर, म्हणजे आपण लास्ट कधी भेटलेलो, मागच्या वर्षीच ह्याला व्लॉगमध्ये रे भावा, व्लॉगमध्ये मागच्या वर्षी भेटलेलो. मागच्या वर्षी झालं, 2024 झालं. तर भावाचे व्लॉग एकदम खतरनाक असतात. तुम्ही त्याचं चॅनलची लिंक तुम्हाला आता इथे दिसेल स्क्रीनवरती. तर त्याला जाऊन फॉलो करा, त्याचे व्लॉग बघा. आणि खतरनाक ब्लॉग बनवतो. आणि तुम्हाला माहितीच आहे आपला भाऊ ताशात एक नंबरच वाजवतो. तर काय बोलशील भाऊ? आपल्याला जसं मला सपोर्ट करता, प्रतीकला सुद्धा सपोर्ट करा. आणि आपलं नवीनच अकाउंट ओपन केलं आहे यूट्यूबला, सँडी मोरे म्हणून. तर जावा तिकडे, सबस्क्राईब करा, आपल्याला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बनवतो आता कंटिन्यू चालू केले ब्लॉग वगैरे, मला बँजोचे, परत माझी लाईफस्टाईलचे. आज पण मी ब्लॉग करतोय, आज पण आपल्याला ब्लॉग तुम्हाला दिसेल. आज पण ब्लॉग माझा ब्लॉग बघून झालं की भावाच्या ब्लॉगला चॅनलला जाऊन लगेच ब्लॉग बघा तो. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण.
बघितला तुम्ही क्राऊड जो 400 वादक तुम्हाला बोललो ना ते तुम्ही मोजू पण शकत नाहीत असे तुम्हाला फटाफट जाताना दिसवते. आणि जो बँजोचा साऊंड होता ना हा हा जे दिल खुश झालं ना ते ऐकून. तर अजय 400 बँजोवाल्यांचं साऊंड तुला ऐकून कसं वाटलं? आता तुम्हाला क्राऊड आहे ना समजणार नाही ऍक्च्युली. जेव्हा बाहेर तुम्ही ओपन स्पेसमध्ये जाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की क्राऊड काय आहे आणि तेव्हा तुम्हाला वाजून बरोबर ऐकायला. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की आपल्या आजच्या पालखीमध्ये बँजो जगतातले माणसं भेटत राहणार. त्यातला हा एक आपला मोठा कलाकार आहे. मोठा कलाकारच आहे. ह्याची मी एकच रील टाकली होती ती पण जबरदस्त व्हायरल गेली. आणि त्यानंतर आज आपला भाऊ भेटलाय आणि भावाचा पण चॅनल आणि भावाचे जे व्लॉग आहेत हा तुम्हा व्लॉग बनवतो. भावाचे जे डायलॉग आहेत ना भाई तुम्ही बघाल तर पागल व्हाल. ते भावाच्या चॅनलचं नाव सांग. आर्टिस्ट कल्पेश. तर चॅनलला जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळे ब्लॉग बघा. नक्कीच. आणि आपल्या भावाला पहिला सपोर्ट द्या. आपल्या भावाला पहिल्या चॅनलला सपोर्ट द्या तुम्ही. तर आता एक मेन गोष्ट आपण शूट करायला जातोय ती भावाला पण माहीत नव्हती. तर भाऊ आता घोडा जो आधी मी ब्लॉगमध्ये दाखवलाय तो आता इथे तर आता आपण ज्या क्षणाची वाट बघतो तो घोडा जो नाचणार आहे तिथे त्याची तयारी चालू केली. क्राऊड बघितला का? क्राऊड जो तुम्हाला म्हणा 400 वादकचा आता त्याच्यात दिसेल अजून बाकीच्या क्राऊड तुम्हाला.
काय गर्दी होती तिकडे. 12 वाजेपर्यंत फुल क्राऊड होता आणि जशी पालखी इथून पुढे गेली तर पूर्ण क्राऊड सगळा आपापल्या घरी निघाला आणि आम्ही पण तिथून निघालो. जास्त नाही 2-3 वाजेपर्यंत घरी आलो आणि मेगा ब्लॉक वगैरे होता. आणि आता आल्यानंतर मग जरा बॉडी पेन वगैरे, कारण मी सकाळी 5:30 वाजता उठून गेलो होतो, तर झोपलो वगैरे. व्हिडिओचा एंड आपला बाकी होता, एंडची आता वेळ आलेली आहे. तर तुम्हाला हा आपला 2024चा पहिला पालखी सोहळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आतापासून आपले ब्लॉग थोडेसे कंटिन्यू राहतील. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.